श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 कथासार। श्री स्वामी नामाचे श्रवण करणे तसेच त्यांचे पूजन करणे आणि त्यांच्या भजन कीर्तनात मग्न होणे इतके श्रेष्ठ कार्य करणाऱ्यांना अन्य धर्मकार्य, तीर्थाटन, योगाभ्यास, होम हवन असे काही करण्याची गरज नाही। केवळ स्वामी नाम सतत घेत राहिल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि जन्ममृत्यूचा खेपा चुकतात। मागील अध्यायात श्री स्वामींनी अक्कलकोटाच्या राजसाहेबांना साक्षात दर्शन दिले आणि ते चोळप्पाच्या घरी परतले। चोळप्पा जरी निर्धन गरीब असला तरी त्याला श्री स्वामींच्या सहवासाचे अक्षय धन प्राप्त झाले। श्री स्वामींनी या सानिध्यादरम्यान चोळप्पा व त्यांच्या कुटुंबियांची हर तऱ्हेने परीक्षा घेतली, मात्र ते सर्व स्वामींच्या कसोटीत पूर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त करत झाले। इथे श्री स्वामींची प्रसिद्धी सर्वत्र सर्वदूर पसरली। लांबून लांबून भक्तगण अक्कलकोटास येऊ लागले। अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या। श्री स्वामी चरणी येणाऱ्या भक्तांचे प्रमाण दिवसांगणिक वाढू लागले, मात्र त्यात काही कुटील निंदकही होते। असेच एकदा 2 संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले। स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला। त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्तांच्या घरी होते तेथे अनेक दर्शनार्थी फळाहार घेऊन आले, मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या संन्याशासमोर ठेवला, परंतु श्री स्वामी स्वतः उपाशी असल्याने ते संन्यासी देखील काही खाऊ शकले नाही। अशातच संपूर्ण दिवस सरला। त्यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्यामुळे ते संन्यासी क्षमायाचना करते झाले। अध्याय 4 फलश्रुती। सद्गुरु भक्तिमते रममान व्हाल, मनातील संशय भावना दूर होईल। अध्याय 5 कथासार। अध्यायांच्या सुरुवातीला ग्रंथकाराने सत्पुरुषांच्या सहवासाने भक्तांमध्ये उत्तम बदल करून घडतो असे विधान केले आहे। ज्यांची पूर्वपुण्याई आहे त्यांना श्री स्वामींचा सहवास लाभला। अक्कलकोट निवासी जनता तर परमभाग्यशाली होती। अक्कलकोटच्या राजांनाही पूर्वपुण्याईमुळेच श्री स्वामींसारख्या दिव्य सत्पुरुषाचा सहवास घडला। श्री स्वामींची कीर्ती चहूबाजूस पसरली। इतकेच नव्हे तर बडोद्याचे राजाधिकारी मल्हारराव गायकवाड यांच्या कानीही पोहोचवली। त्यांच्या मनात विचार आला की आपण श्री स्वामींना अक्कलकोटहून थेट आपला बडोदा नगरीस आणावे। याकरिता त्यांनी अनेक मातबर, दिवाण व सरदारांसमोर जो कोणी श्री स्वामींना इथवर आणेल त्याला आम्ही इनाम आणि मानसन्मान देऊ असा प्रस्ताव ठेवला। हे ऐकून सुज्ञ मंडळींनी काढता पाय घेतला, मात्र तात्यासाहेब यांनी श्री स्वामींना बडोदास आणण्याचा विडा उचलला। राजा मल्हारराव यांच्याकडून बरेचसे धन आणि सेवकांची फौज घेऊन तात्यासाहेब अक्कलकोटास आले। तिथे त्यांनी याचकांना धन द्रव्य देऊन तसेच अनेकांना मोठ्या जेवणावळी घालून संतुष्ट केले। त्यांनी चोळप्पांनाही जहागिरी देण्याचे आश्वासन दिले। तात्यासाहेबांच्या बोलण्यावरून चोळप्पा आनंदित झाला। त्याने हा विषय श्री स्वामींपाशी काढला आणि आपण बडोदास गेल्यावर मला जहागिरी मिळेल असे सांगितले। त्यावर श्री स्वामी हसले व म्हणाले, त्याच्या मनात भक्ती नाही, मग आम्ही तेथे जाऊन काय उपयोग। येथे कथेचा पूर्वार्थ संपवताना ग्रंथकाराने उत्तरार्थाविषयी सुतोवाच केलेले आहे। अध्याय 5 फलश्रुती। श्री गुरुचरणावर निष्ठा राहील, मनामध्ये शुद्ध भाव निर्माण होतील। अध्याय 6 कथासार। ज्याप्रमाणे गुरुजन बालकाचे बोट धरून त्यांच्याकडून मुळाक्षरे गिरवतात, त्याप्रमाणे श्री स्वामी माझ्यासारख्या मतिमंतांकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबूल करीत मागील अध्यायातील अपूर्ण कथेकडे वळतो। श्री स्वामींनी चोळप्पास सांगितले की बडोदा नरेशाकडे भक्तिभाव नाही, म्हणून तेथे जाण्याचे मला काही प्रयोजन वाटत नाही। श्री स्वामींचे हे बोलणे चोळप्पाने तात्यासाहेबांच्या कानावर घातले। ते ऐकून तात्यासाहेब निराश झाले। आपले प्रयत्न वाया जाण्याची नामुष्की ओढवेल या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केले आणि गुरुचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बोलवले, जेवणावळी उठवल्या आणि दानधर्मही केला, परंतु श्री स्वामींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले। दिवसामागून दिवस उलटले। कार्य यशस्वी न झाल्याने चिंताक्रांत झालेल्या तात्यासाहेबांनी चक्क एकदा श्री स्वामींना मेण्यात घालून पळवून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र हे लक्षात येताच श्री स्वामी मेणातून उतरले आणि अर्ध्या रस्त्यातून माघारी परतले। असे प्रकार तात्याने जितक्या वेळी केले तेव्हा त्याचे प्रत्यंतरेही श्री स्वामींकडून तसेच मिळाले। अखेरीस कंटाळून तात्या माघारी परतले। हे पाहून मल्हाररावांनी यशवंतराव या मराठा उमरावास पाठवले। यशवंतराव अलंकार, वस्त्रभूषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामींपाशी आला, तेव्हा श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले।
त्यांचा क्रोधावतार पाहून यशवंतराव पुन्हा माघारी पळाले. या परिणामी अखेर मल्हाररावांना राज्य गमवावे लागले. विषप्रयोग करण्याच्या एका आरोपावर मल्हाररावांना अटक करण्यात आली. श्रीच्या अवकृपेचे हे फळ होते. अध्याय 6 फलश्रुती. सत्तेची गुर्मी, संपत्तीचा सोस आणि खोट्या प्रतिष्ठेपासून मुक्त व्हाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.